लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक अपडेट आहे। फिजिकल व्हेरिफिकेशन छाननी सुरू। आता पाहू शकता, ज्या 26 लाख अपात्र महिला ठरलेल्या आहेत त्यांचं फिजिकल व्हेरिफिकेशन सुरू होणार आहे आणि या अंतर्गतच छाननी सुरू करण्यात येणार आहे। आता कोणकोणती कागदपत्र किंवा काय अपडेट आहे ही माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर अधिकची माहिती घेऊया। पाहू शकता, आदिती तटकरे आपल्या महिला व बाल विकास मंत्री आहेत आणि त्यांच्या ट्विटर हँडलवरती पोस्ट करण्यात आलेले आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे 26 लाख लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिली होती। सदर सुमारे 26 लाख लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आहे। आता या 26 लाख महिला ज्या आहेत त्या सर्व जिल्ह्यांमधील महिला आहेत। त्यानुसार महिला व बाल विकास विभागाने सदर लाभार्थ्यांची प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी फिजिकल व्हेरिफिकेशन उपलब्ध करून दिलेले आहे। त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात किंवा नाही याबाबतची सूक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे। छाननी अंती या लाभार्थ्यांची पात्रता अपात्रता स्पष्ट होणार आहे। पहा, आता हे व्हेरिफिकेशन होणार आहे फिजिकल, जे काही कागदपत्रांची छाननी करण्यात येणार आहे त्यानुसार जे काही अपात्र ठरलेल्या महिला आहेत त्यांना पात्रता अपात्रता स्पष्ट होणार आहे छाननी अंती। आता ही छाननी झाल्यानंतर छाननी अंती जे लाभार्थी अपात्र ठरतील त्यांच्या बाबत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य कार्यवाही करण्यात येईल। तसेच पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांचा लाभ या पुढेही पूर्ववत सुरू राहील। आता यामध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे पहा महिलांनो, की व्हेरिफिकेशन होणार आहे। एकाच कुटुंबातील 2 महिलांनी लाभ घेतलेला आहे। उदाहरणार्थ सुनेनं पण आणि सासूनं पण, किंवा 2 जावा असतील 3 जावा असतील त्यांनी सुद्धा लाभ घेतलेला आहे, पण त्यांचे हे पैसे थांबलेले दिसून येत आहेत। अपात्र यादी आलेल्या आहेत, त्यामध्ये त्या तिघींची सुद्धा नावं असतील तर पहा त्यांची छाननी होणार आहे आणि त्या तिघींपैकी एकीलाच लाभ देण्यात येणार आहे। अशा पद्धतीची प्राथमिक माहिती मिळालेली आहे। त्यामुळे ज्या पात्र महिला आहेत त्यांना पैसे हे यापुढे लाभ सुरू राहील, पण ज्या अपात्र आहेत त्यांना काय छाननी अंती जे लाभार्थी अपात्र ठरतील त्यांच्याबाबत माननीय मुख्यमंत्री महोदय काय ठरवतील, काय कार्यवाही करायची ठरवतील याबाबत पुढे माहिती भेटणार आहे। त्यामुळे जे पात्र असणार आहेत त्यांना हप्ते सुरू राहतील। आता ही फिजिकल व्हेरिफिकेशन छाननी ही सुरू करण्यात आलेली आहे जिल्हा यंत्रणेकडून। पहा, आता ही छाननी कधीपर्यंत होईल, त्यानंतर हे पात्र लाभार्थी अपात्र लाभार्थी कधी स्पष्ट होणार आहेत हे आता छाननी केल्यानंतरच समजून जाईल। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा। आता पहा, तुम्ही कमेंटमध्ये माहिती द्या की तुमचे हप्ते येत आहेत की नाही आणि का येत नाहीत हे तुम्हालाच माहिती आहे। कारण पहा, तुमच्या कुटुंबात एक विवाहित एक अविवाहित असेल तर दोघींना लाभ भेटेल। या व्यतिरिक्त जर तुमच्या कुटुंबात सर्वांनी लाभ घेतला असेल तर तुमचे पैसे हे स्टॉप केलेले आहेत। पहा, रेशन कार्डवरती जास्त महिला असतील आणि सगळ्यांनीच लाभ घेतला असेल, अपात्र असून तर मिळणार नाहीत। अशा प्रकारे लाडक्या बहिणींना हा महत्त्वाचा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता। हा व्हिडिओ सर्व महिलांना शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।